हे लोक जे कार्य करतात, जे सेवा करताना हे आपल्याकडून होणार शक्य नाही। खरं तर मुंबईच्या एका वेगळ्याच टोकावर म्हणजे दहिसरला याची प्राणप्रतिष्ठा देवीची होते, पण तरी देखील गर्दी होते म्हणजे ही GSB म्हणजे इकडे फेमस आहे। मुंबईपासून सगळे येतात इकडे दर्शनाला। तो म्हणजे याचा प्रचार व्हायला पाहिजे। ते तुमच्या माध्यमाने होतात ना, त्या बघू नंतर कसं काय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण इतर काही पुजारी त्यांच्याशी बोलणार, काय अनुभव आहे तुमचा आणि कसं सध्याचं वातावरण आहे, नियोजन सुरू आहे। भटजींनी तुम्हाला देवीचं महात्म्य जे आहे, पूजा हे सगळं सांगितलं। भक्तांनी तुम्हाला इकडे किती वर्षापासून येते आणि त्यांचा अनुभव सांगितलं। तसंच तुम्ही मागे बघत असाल कल्चरल स्टेज आहे व्यासपीठ, ते पण एक आमचा स्टार अट्रॅक्शन आहे। कारण तो व्यासपीठ देवीच्या कृपेने आमची संस्कृती जागृत व्हावी आणि अजून जास्त अभिवृद्धी व्हावी म्हणून आहे। आणि तिकडे तुम्ही आमचे YouTube चॅनलवर बघा, भरतनाट्यम, कथक, ओडिसी, वोकल्स, फ्लूट, म्हणजे ऑल कल्चरल ॲक्टिव्हिटीज, रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, तेच तिकडे त्याचा कार्यक्रम होतो। आणि छोटी छोटी मुलं येऊन तिकडे जेव्हा त्यांचं नृत्य सेवा अर्पण करतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली नेक्स्ट जनरेशन जी आहे ती पण आपल्या भारतीय संस्कृतीला एकदम जोडून आहे म्हणून, आणि त्याचसाठी ते व्यासपीठ ते ठेवलं आहे। तुम्ही पण त्याचा आनंद घ्या। आता भजनपाळी चालू आहे, 3च्या नंतर तिकडे वेरियस आर्टिस्ट येतात। आणि हे सगळे कालच मी हे मुख्य रीतीने सांगू इच्छितो की कालच पंडित रविचारी जी एक प्रसिद्ध सितारवादक आहे, ते पण आलेले। त्यांनी स्टेजवर सांगितलं की इकडे एक वेगळाच व्हायब्रेशन आम्हाला वाटतोय। बघितलं तर तिकडे हे काही थिएटर वगैरे नाही आहे, ओपन आहे। आणि आमचं सिस्टम पण नॉट द स्टेट ऑफ द आर्ट सिस्टम, तरी त्यांना असं वाटलं की त्या व्यासपीठावर बसल्यानंतर त्यांना एक व्हायब्रेशन आला। सो हे पण आम्ही सांगू इच्छितो, कारण कित्येक मुंबईमध्ये आपले डान्सर्स वगैरे आहेत, त्यांना इकडे नृत्यसेवा द्यायची असेल तर ते इकडे येऊ शकतात। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की पंडित जसं सांगतात की या जागेमध्ये एक वेगळंच व्हायब्रेशन आहे आणि ते अनुभवायला सुद्धा मिळतं आहे। त्यामुळे या देवीचं स्वरूप पाहून अक्षरशः अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही जो कोणी या ठिकाणी पोहोचेल त्याला। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।